नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण एक 10 मिनिटाचा व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये एक असा उल्लेख होता की संदीप पाटील जे वास्तू विशारद आहेत आणि त्यांनी एक प्रकरण ओपन केलेलं आहे. महारेराचा घोटाळा आहे. हा घोटाळा कसा झालेला आहे आणि याच्यामध्ये नेमके प्रॉब्लेम्स कसे त्यांच्या लक्षात आलेले आहेत ते स्वतः ह्या भागामध्ये 2015 पासून प्रॅक्टिस करतात. आणि माझ्या हातामध्ये हे जो पेपर आहे, हा जो पेपर आहे, हे अधिवेशनामध्ये हा विषय डोंबिवलीचा उपस्थित झालेला आहे. एकूण 65 इमारती आहेत. त्या 65 इमारतीमध्ये साधारण 5-5.5 हजाराच्या वरती, त्यापेक्षा जास्तही असेल, इतके कुटुंब राहत आहेत. आणि आज त्या लोकांवर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं, घर हे एक कुटुंबाचं स्वप्न असतं, मालकी हक्काचं घर. आणि ते जे घर आहे ते ह्या महारेराच्या घोटाळ्यामुळे त्याच्यावर एक अशी संकट आलेलं आहे की ते अनधिकृत असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठरवलं आहे. त्यांनी हायकोर्टामध्ये हा विषय मांडलेला आहे. नेमकं काय विषय आहे, मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं, याच्यामध्ये एक्सपर्ट्स अजून लोक आहेत, ते पण आपल्याशी चर्चा करतील. महानगरपालिकेला देखील आपण त्याचा जाब विचारणार आहे. नेमकं काय विषय आहे संदीपजी? तुम्ही हे प्रकरण 2022 पासून लीड करतायत. हे तुम्हाला का असं जावं लागलं की महारेराकडे बोगस नोंदणी होऊ शकते किंवा महारेराची नोंदणी बोगस आहे, हे तुमच्या कसं आणि का लक्षात आलं आणि हा विषय तुम्ही उच्च न्यायालयापर्यंत का घेऊन गेलात? विषय असा आहे की हा पूर्ण रेरा स्कॅम बद्दल आहे. रेरा ॲक्ट जो आहे हा केंद्र ॲक्ट आहे, ज्याची सुरुवात जी झालेली होती 2013 पासून. तो ॲक्ट आणण्याच्या मागे प्रश्न असा होता की जे इनोसेंट बायर असतात, जी लोक घरं विकत घेतात, सर्वसामान्य लोक, त्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, त्यासाठी हा कायदा आणण्याबद्दल 2013 पासून याची सुरुवात चालू होते. आणि हा कायदा ॲक्च्युअल याची पूर्ण स्टडी केल्यानंतर हा 2016ला हा कायदा आला. रेरा ॲक्ट हा केंद्र ॲक्ट आहे. त्यानंतर जेव्हा केंद्राने हा ॲक्ट काढल्यानंतर प्रत्येक राज्यांना आपापले रूल्स बनवायला सांगितले, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राने आपले रूल्स 2017ला बनवले. आता हे रूल्स बनवताना हे आणण्याच्या मागे रूल्स आणि कायदा आणण्याच्या मागे पर्पस असं होतं की सर्वसामान्य माणसाची जी फसवणूक झाली नाही पाहिजे म्हणून. परंतु झालं असं की हा रूल ज्यावेळेस आलं आणि मी जेव्हा वाचलं तेव्हा त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे फक्त लिगल प्रोजेक्टसाठी होता. कुठेही याच्यामध्ये इल्लीगल प्रोजेक्टबद्दल याच्यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. म्हणून मला असं लक्षात आलं की लोक इलिगल कन्स्ट्रक्शन करतात, पुन्हा त्यांच्या बुकिंग्स पण ते घेतात, रजिस्ट्रेशन होतात, मग आणि लिगलला तुम्ही अशा ह्या कायद्यामध्ये आणतात आणि इलिगलला नाही आणत. म्हणून मी असा विचार केला की अशी काही तरतूद आली पाहिजे की रेरा रूल्समध्येच असा आला पाहिजे की जे रेरा रजिस्ट्रेशन नंबर ज्यांना मिळेल त्यांचेच रजिस्ट्रेशन झाले पाहिजे, म्हणजे फ्लॅट असो, शॉप्स असो, त्यांचेच झाले पाहिजे. हे मी असं मग माझ्या लक्षात आल्यावर मी 2017ला मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आणि त्याची कॉपी मी 288 आमदार आणि 78 MLCना फॉरवर्ड केली. हे तुम्ही वैयक्तिक केलं की संस्थेच्या मार्फत? मी वैयक्तिक माझ्या याच्याने केलं. आणि मी हे पत्र लिहिल्यानंतर त्यांना बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. हा विषय अधिवेशनात पण उचलला, पण कोणाच्या लक्षात नाही आलं की एक्झॅक्टली काय की रेराला रजिस्टर झालं तरच बाकीचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे, हे कोणाच्याच लक्षात नाही आलं. शेवटी असं झालं की 20 सप्टेंबर 2019ला तशी एक अधिसूचना निघाली की जे रेराला रजिस्टर असतील त्यांचेच फ्लॅट रजिस्टर केले जातील. मग झालं काय की आमच्या परिसरामध्ये, म्हणजे या आपल्या परिसरामध्ये 27 गाव आणि ग्रामीण एरिया, हा, तेव्हा इथे इलिगलचा कल्याण डोंबिवली महानगरपालिके सर्वांना माहिती आहे की इलिगल कन्स्ट्रक्शनसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे, रीट दाखल आहे. तर त्यामुळे मला इथली कल्पना असल्यामुळे मी इकडच्या रजिस्टर ऑफिस लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्या पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन बंद झाले, जे आजही इथे इलिगलचे रजिस्ट्रेशन बंद आहे. परंतु याच याच्यामध्ये 2020-21ला मला एक केस माझ्या निदर्शनात अशी आली की जिचं एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून, आणि ते रजिस्ट्रेशन कसं झालं या केस होती ती
ती एक आडवली ढोकली एरियातले परिसरातली होती. जेव्हा माझ्या निदर्शनात आलं मग मी पटके त्याची माहितीच्या अधिकाराने त्याची एक कॉपी रजिस्टर ऑफिसमधनं काढली आणि ती कॉपी मी काढून तिच्यानंतर मी त्याला त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये एक प्लॅन पासची कॉपी मला दिसली प्लस मला रेराचं सर्टिफिकेट दिसलं. मी प्लॅन पाहिल्यानंतरच मी वास्तुविशारद असल्यामुळे मला लक्षात आलं की ते प्लॅन बोगस असावं म्हणून. मग मी त्याबद्दल महानगरपालिकेला विचारणा केली. महानगरपालिकेने मग पत्राच्या माध्यमातून महानगरपालिकेने मला तसं पत्र दिलं की हे फॅब्रिकेटेड आहे, हे आम्ही केलेलं नाही, हे बोगस आहे. मला लक्षात आलं की हे प्रकरण आता का घडलंय म्हणून. मग त्यानंतर मी लगेच 2021ला एक हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेमध्ये 21च्या एंडिंगला मी एक जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये मी मागणी केली की हे प्रकार का घडलं. कारण एखादी महानगरपालिका प्लॅन पास करते, त्यांची एक वेबसाईट असते, परंतु ती आम्ही रेराच्या वेबसाईटला सगळं ऑफलाईन चालतो, ऑनलाईन चालतं. मग आम्ही ऑनलाईन तिथे अर्ज करणार, तिथे क्लायंट आपले सर्व डिटेल टाकणार, आर्किटेक्ट डिटेल टाकणार, प्रोजेक्टचे डिटेल टाकणार, प्लॅन्स टाकणार, तुमच्या त्याच्यामध्ये टायटल सर्टिफिकेट टाकणार, सर्व गोष्टी ज्या लागणाऱ्या असतात त्या पूर्ण त्या आपण डिटेल्स त्या रेराच्या वेबसाईटला टाकतो, ज्या सगळ्या ऑनलाईन चालतात. परंतु तिथे व्हेरिफिकेशन करण्याची कुठेच तरतूद नाहीये. त्या तरतूद नसल्यामुळे ह्या माणसाला सुद्धा त्या बोगस ह्याच्यावरती रेराचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे. आणि मग जर तुम्ही आता असं पद्धतीने बोलताय की तिथे व्हेरीफाय करणारी कुठली यंत्रणा नाही, हे अतिशय गंभीर आहे, तर मग यांचं मुख्यालय आणि यांचं काम चालतं कसं काय. बघा, हे केंद्राकडनं बसलेली लोक आहेत आणि त्याच्यामध्ये असं झालं आहे की हे सर्व प्रकार जो घडला म्हणजे व्हेरिफिकेशन प्रकार नव्हता म्हणून हा प्रकार एक घडला. आणि मी तीच मागणी केली की कोऑर्डिनेशन झाले. यांचा ऑफिस जो आहे तो बांदाकुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिकडे आहे आणि त्यांच्याकडे फार कमी स्टाफ आहे, त्यांना हे व्हेरीफाय नाही. आणि मी माझ्या पिटिशनमध्ये मागणी केली होती की तुम्ही असे करा की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तुमचा माणूस जाऊन चेक करणार, प्रत्येक साईट जो मोठा प्रोजेक्ट तिथे जाऊन व्हेरीफाय करून की एक्झॅक्टली हा प्रोजेक्ट आहे की नाही. आणि ती मागणी त्यांनी मान्य नाही केली. परंतु हा प्रकार घडल्याच्या नंतर आज जेव्हा फायनली आमचा निकाल आला 19 नोव्हेंबर 2024ला, त्यामध्ये त्या जजमेंटमध्ये त्यांनी एक डायरेक्शन दिलेलं आहे की जेवढ्या लोकल बॉडीज आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायत, तर ह्या सर्व 480 लोकल बॉडीज ज्या प्लॅनिंग अथॉरिटी आहेत यांची वेबसाईट महारेराला लिंक झाली पाहिजे. म्हणजे इथे जो प्लॅन टाकला तर त्यांना तिथेच तो व्हेरीफाय होणार की तो प्लॅन पास एक्झॅक्टली आहे की नाही. परंतु हे सर्व प्रकरण माझ्या पिटिशनच्या नंतर हे सगळं घडलं आणि आज त्यामुळे तो डायरेक्शन देण्यात आलेला की असं झालं पाहिजे. आता पहिली केसच्या बाबतीत माझा जेव्हा प्रकार घडला त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्ष आमच्या हेअरिंग्स आणि आर्ग्युमेंट चालू होत्या. त्यामध्ये आम्हाला काही सजेशन द्यायला सांगितले, आम्ही काही सजेशन्स त्यांना दिले, ते सजेशन त्यांनी रेफरही केले. परंतु हे घडत असताना मला लक्षात आला की अजून अशा काही केसेस आहेत. तर मी त्या 65 केस रेराच्या वेबसाईटला गेलो आणि रेराच्या वेबसाईटवरनं मी अशा अजून 65 केसेस शोधून काढल्या. त्या काढल्यानंतर मी लगेच महानगरपालिकेला कळवलं आणि त्यांच्याकडनं त्याचं सर्टिफाय करून घेतलं की बाबा ते अप्रूव्ड आहे की नाही. मग त्यांनी मला पुन्हा पत्र दिलं की ह्या सर्व पुन्हा फॅब्रिकेट डॉक्युमेंट्सनी केलेले आहेत. आणि मग त्यानंतर महानगरपालिकेने सुद्धा रेराला कळवलं की असे बोगस झालेल्या आहेत. मीनवाईल मध्ये मी महानगरपालिका कुठलीही FIR करायला तयार नव्हती. मी त्यांच्यावरती प्रेशर आणला. जवळजवळ 2 महिने मी 2 रिमाइंडर लेटर्स त्यांना दिले. हे अत्यंत जबाबदारीचं एक विधान त्यांनी केलेलं आहे की महानगरपालिका ही कुठलीही तक्रार दाखल करून घेण्यासाठी पुढाकार ती घेत नव्हती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की TDRचा फार मोठा घोटाळा झालेला आहे. म्हणजे जी जागा अस्तित्वात नाही आहे, म्हणजे ज्याला ज्या पद्धतीने TDR अलॉट करताना ज्या पद्धतीने तो भूखंड महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या स्वाधीन केला पाहिजे, त्याच्यानंतर प्रांत कार्यालय, तहसीलदार आणि तलाठी यांच्याकडून तो व्हेरीफाय केला जातो. व्हेरीफाय केल्यानंतर ते जमिनीचा मालक कोण आहे, त्याला कूळ लागले का काय, ते कूळ असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागते. ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि ह्या सगळ्या पूर्ण केल्यानंतर भूखंड
जर समजा तिथे खड्डा असेल तर तिथे माती भरून त्याला कंपाऊंड टाकून महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाला स्वाधीन करायचा. असा एक TDRचा पण घोटाळा या महानगरपालिकेत झालेला आहे. अशा अजून काही भानगडी आहेत. पण महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कुठली फौजदारी कारवाई केलेली नाही आहे. ते काहीतरी थातूरमातूर उत्तर देतात. जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांना आम्ही इतकं हे एक्सपोज केलेलं आहे पण त्यांनी त्याच्यावर रिॲक्शन दिली नाही. मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं की मी त्यांना महानगरपालिकेला स्वतःहून सांगितलं की तुम्ही हे सुमोटो घ्या याच्यामध्ये, तो घेतला नाही. पण आता हायकोर्टाने याच्यात सुमोटो घेतलेला सांगतो. सुमोटो हायकोर्टाने घेतलेला, पण FIR दाखल झालेली आहे. सांगतो झालं काय. पहिले 2 रिमाइंड लेटर गेल्यानंतर त्यांनी 2 ठिकाणी FIR केल्या. एक मानपाडा पोलीस स्टेशनला 27 गावातले 27 लोकांवरती FIR झाली. आणि त्यानंतर पुढची जी म्हणजे ते विकासक आहेत, विकासक सांगतो ड्रॉइंग करणारे नाही, ते विकासक व इतर, म्हणजे एक केसला व इतर असं लिहिले. तर असे एक साधारण आता 65 FIR जे झाल्यात, 65 FIR म्हणजे 2 FIR मध्ये 65 लोकांची जी नावं आहेत, म्हणजे डोंबिवलीमध्ये 38 लोकांवरती. तर व त्यांचा देण्याचा प्रकार असा आहे की त्याच्याबरोबर व इतर, म्हणजे एका केसमध्ये जवळजवळ 5 म्हणजे साधारण 350-400 लोकांवरती ती FIR झालेली आहे. परंतु 38 डोंबिवली मधले, म्हणजे उर्वरित कुठे आहेत? 27 गावामधले 27 गावामधले 27. ग्रामीण भाग कल्याण, ग्रामीण भाग कल्याण, बरोबर. ओके, बरोबर. मग तो गुन्हा मानपाड्याला दाखल झालाय? हो. सगळेच गुन्हे मानपाड्याला दाखल झाले? हो. मानपाड्याला सर्वे नाही, मानपाड्याला 27 आणि रामनगरला 38 असं. ओके. तर अशा या FIR झालेल्या आहेत. आणि ह्या FIRच्या झाल्यानंतर मग याच्यावरती मॅटर गंभीर असल्यामुळे याच्यावरती लगेच तातडीने SIT बसवण्यात आली आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशनने आपला काम याच्यामध्ये सुरू केला. आणि त्या SIT कोणी बसवली? ही कमिशनरनी बसवली, पोलीस कमिशनरनी. आणि आशुतोष डुमरेंनी नाही, आशुतोष डुमरेंच्या आधी जे होते ते दुसरे त्यांनी कमिशनरनी केलं. सिंग होते ते त्यांनी हे केलं, परमवीर सिंग, हां त्यांनी केलं. तर त्याच्यानंतर मग ती SIT बसल्याच्या नंतर पण त्याच्यामध्ये ACP सरदार पाटीलची नेमणूक झाली आणि त्याच्या अंडर ती टीम झाली. ACPनी आपलं काम स्टार्ट केलं, परंतु त्यावेळी सुरुवातीला काही 15 लोकांना अरेस्ट केले. अरेस्ट केल्यानंतर बाकी लोकांना अरेस्ट झालेल्या लोक इकडे तिकडे फरार झाली. लोकांनी बाहेरच्या बाहेर आपले जामीन करून घेतले. याच्यामध्ये जे सेक्शन लागले, IPS सेक्शन 420, 465, 467, 471 आणि 120B आणि 34 अशा प्रकारचे IPS सेक्शन त्यावेळेला लागले. परंतु याच्यामध्ये 120B सेक्शन असा आहे की 120Bला कुठल्या प्रकारचं तुम्हाला खालचे ज्या कोर्टांना, लोअर कोर्ट असतो त्यांना जामीन नाकारला जातो आणि मग तो पुन्हा वरती जाऊन त्याच्यावरती तो जामीन घेतला जातो. परंतु इथे खालच्याच कोर्टामध्ये सर्वांना ते जामीन मिळाला आणि सर्व त्याच्यामध्ये बाहेर आहेत आणि आज सगळे आरामात. 120B म्हणजे आय थिंक कट रचने किंवा कट रचने त्या ह्याच्यातला आहे तो. तर अशा प्रकारचं ते ह्याच्यामध्ये हे झालं. त्याच्यानंतर मग ईडीला त्याची गंभीरता वाटली म्हणून ईडीने मला पत्र लिहिलंय. याच्यामध्ये इन्व्हॉल्व? हो, ईडीने मला बोलून घेतलं. कधी, किती तारखेला, कुठल्या वर्षात? त्याची त्या 2022 मध्ये सर्वच घडलं. ओके. आणि ईडीने मला बोलून घेतलं. ईडीचा देखील याच्यामध्ये उल्लेख आहे संदीप पाटलांच्या प्रकरणामध्ये. तसं ईडीच्या बाबतीत तुम्ही गेल्या 3-4 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात अनेक जे मोठे लीडर्स आहेत ते ईडीचा तिथे कसा वापर झाला आहे तुम्हाला माहिती आहे. पण यांच्या प्रकरणात ईडीने ह्यांना तुम्हाला स्वतःहून पत्र दिलं? हो. किंवा तुम्ही पत्र दिले? नाही, आहे माझ्याकडे पत्र. त्याची कॉपी मी तुम्हाला आता दाखवतोच आहे थोड्या वेळाने. ओके. तर ते ईडीचा पत्र, ईडीने मला त्याच्यात बोलून घेतलं. ईडीने माझ्याकडनं पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर ईडीने इतर लोकांनाही बोलवलं त्याच्यामध्ये आणि बोलून त्याच्यामध्ये सर्वांच्या बाबतीत चौकशी झाली. परंतु याच्यामध्ये काही त्यांनी ठोस अशी काही पावले कोणीच उचलली नाही. पण हे सगळं होत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एका रात्रीत तर ह्या सगळ्या इमारती उभ्या राहिल्या नाही. एका रात्रीत ह्या इमारती उभ्या राहिल्या नाही ना. मग कल्याण डोंबिवली महापालिकेचा रोल काय? आता बघा, हे तारांकित प्रश्न आहे. 1074 आहे.
आमदार कोण आहेत, संतोष दानवे भोकरदनचे जे आमदार आहेत, त्यांनी प्रश्न उपस्थित केले. महापालिका आयुक्तांना हे लेटर गेलं आहे आणि कक्ष अधिकाऱ्यांनी ते पाठवलेलं आहे. हे एका रात्रीत उभं राहिलेलं आहे. आणि ते जी लोक आहेत आज ते जी स्वतःची घरं समजून, म्हणजे जिथं समजा प्राईम मिनिस्टर योजनेअंतर्गत त्यांना अनुदान मिळतं किंवा बँकेकडून कर्ज मिळतं, तर त्या लोकांचं काय आता, ते कुठं जातील? कारण जसं तुम्ही सांगताय की महारेराचं प्रमाणपत्र बोगस आहे, मग आता त्या लोकांचं काय? ती जी लोक आहेत ती कुणाकडे बघतील? म्हणजे आता त्यांनी जसं कोर्टाने पण सांगितलं की अनधिकृत म्हणून तुम्ही ठरवा, कारण कोर्ट कायदा बघेल, ते नियम बघेल आणि त्यानुसार निर्णय देईल. पण त्या लोकांचं काय? बरं, काय झालं तुम्हाला वाटत नाही काही? नाही, आता झालं काय, त्यानंतर मग हे मॅटर्स पुन्हा कोर्टामध्ये चालू होते. आणि कोर्टामध्ये चालू असताना शेवटी 19 नोव्हेंबरला जेव्हा डायरेक्शन देण्यात आले, त्याच्यामध्ये हा एक डायरेक्शन देण्यात आला की हे 65 बांधकामं इलिगलच आहेत, तर ही महानगरपालिकेने 3 महिन्याच्या आत तोडले पाहिजे, असा एक डायरेक्शन त्याच्यामध्ये झाला. आणि आज असं आहे की आता ही कोर्टाच्या आदेशामुळे ही बांधकामं तोडावीच लागतील. परंतु मी ज्या उद्देशाने रेराची जी केस टाकलेली होती की सर्वसामान्यांना मदत झाली पाहिजे, यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, पण बघायला गेला तर आता त्याच लोकांची पुन्हा फसवणूक होते. कारण जर बांधकामं तोडली तर काही लोकांनी आपल्या जमिनी, जागा, त्यांच्या त्या दागिने वगैरे विकून किंवा इतर सगळे काही गोष्टी त्यांनी आपले विकून तर घेतलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा विषय संदीप पाटील समजून सांगतायत. त्यांचा जो हेतू होता तो आडवली ढोकलीमध्ये जे बांधकाम होतं, त्यांनी ज्या पद्धतीने ते वास्तू विशारद असल्यामुळे एखादं ड्रॉइंग त्यांच्या लक्षात येतं किंवा एखादी मान्यता असेल महारेराची ती त्यांच्या लक्षात येते, किंवा आमचा जो टाउन प्लॅनिंग विभाग आहे त्याची मान्यता असेल. हे लोक इथे इतक्या वर्ष प्रॅक्टिस करतात, त्यांना ते कळतं की हे डॉक्युमेंट्स खरं आहे का खोटं आहे. त्यांची जी इच्छा होती की सामान्य माणसाची फसवणूक होता कामा नये, आणि ते जेव्हा कागदोपत्री त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याच्या मागचं कारण देखील तेच होतं की सामान्य लोक जे असतात ते त्यांचं एक ड्रीम असतं, घर त्यांचं एक ड्रीम असतं, कुटुंब हे फार हार्टशी निगडीत आहे आणि त्याला कुठं त्रास होऊ नये अशी त्यांची भावना होती आणि म्हणून ते दाखल केले. कारण ते स्वतः त्या भागातले स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत. मी आता इथे ज्या पद्धतीत त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे, जवळपास मला इथे CC फ्रेम दिसत आहेत 6. मी त्यांना सहज विचारलं की हे कशासाठी, तर विचार करा इतकं त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी बसवलं असं मला सांगितलेलं आहे की एवढं जीवावर उदार होऊन ते लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांची ती भावना होती. पण आता याच्यामध्ये शेवटी आउटपुट काय, ते जी 7 लोक पुन्हा कोर्टामध्ये गेलेली आहेत त्यांनी सांगितलेलं की बाबा आमचं कुठं चुकलंय. म्हणजे महानगरपालिका ठरवून झालेली आहे की हे अनधिकृत आहे, हात वर करून टाकले, पण मग त्या लोकांचं चुकलं कुठं? तुम्ही इतके वर्ष काम करताय, आज ग्रामीण भागामध्ये 4,000 5,000चा रेट आहे, शहरी भागामध्ये जिथं मी बसलोय तिथं 8,000चा रेट आहे. त्या लोकांचं चुकलं काय? त्यांना तुम्ही स्टेबल कसं करणार? बरोबर. तर आता कसं झालंय माहितीये का, तुम्ही आयुक्तांना याच्यात पार्टी का नाही केलं? याच्यात आयुक्त सुद्धा पार्टी आहेत. आमच्या मॅटरमध्ये माझं जे प्रश्न जे होतं हे आम्ही कोऑर्डिनेशनसाठी जी दाखल केली होती आणि कोऑर्डिनेशनचे 6 डायरेक्शन झालेले सुद्धा आहेत. फक्त त्याच्यातला एक हा जो डायरेक्शन जो झाला की हे बांधकामं जरी रेरा स्कॅममध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि इलिगल आहेत, तर मग ते इलिगलच्या बेसवरती त्यांना तोडण्याचा आदेश झालेला आहे. आता एकच माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्यामुळे ही लोक फसली गेली त्या सर्वांनी यांना कम्पेन्सेट केला पाहिजे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे आवास योजना अंतर्गत जवळजवळ 100 कोटीची रक्कम आलेली आहे. तर त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सेंटर गव्हर्नमेंटची फसवणूक झाली याच्यात. हो, 100 कोटी. हो, कारण आवास योजना अंतर्गत एवढं पैसा याच्यात खूप मोठा आकडा आहे हा. बघा, नरेंद्र मोदी एकीकडे जाहिरात करतात की आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी असतो आणि त्यांच्याच विभागातून जे अनुदान मिळतं त्यातला हा 100 कोटीचा आकडा त्यांनी मला आता सांगितलेला आहे. हे अत्यंत डेंजरस आहे
की सामान्य माणसाची फसवणूक कशी केली जाते आणि आता त्याच्यात न्याय निवाडा होईल. कारण डोंबिवली हे काय नवीन नाही आहे. डोंबिवलीमध्ये याच्या आधी तिथले 27 गावातलं काही लोकांना गुन्हा अन्वेषण विभागाने पकडलं होतं. त्यावेळेस जिल्हाधिकारी ठाणे, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीचे ADTP अशा लोकांच्या नावाने बोगस त्यांचे शिक्के मारले होते आणि ते एक्सपोज झाले होते. पण आता हे प्रकार तुम्ही उघडकीस आणत नाही का? आता इतकी मोठी अमाऊंट आहे, 100 कोटी मोठी अमाऊंट नाही. त्याच्यासाठी बघा, त्याच्यासाठी एक वेगळी जांच कमिटी बसली पाहिजे. त्याची मागणी केली आहे तुम्ही? मागणी बघा, आता जे बिल्डिंग तुटत आहेत त्या लोकांनी स्वतः त्याची मागणी केलेली आहे. ते लोक, काही लोक सुप्रीमला जातात आणि सुप्रीमला जाऊन ते सुद्धा ती मागणी करणारच आहेत. असा हा पूर्ण विषय आहे. पण मग आता त्या लोकांना स्टेबल करायचं असेल, मग तुम्ही ॲज अ वास्तू विशारद म्हणून, कारण ह्याच्यात काही लोकांचे ड्रॉइंग वापरले ते पण वास्तू विशारद आहेत आणि आमचे काही अधिकारी त्याच्यात सहभागी आहेत, मग ते असे मोकळे फिरतील? त्यांच्या तक्रारी काय तुमच्याकडून केल्या जातील? नाही, तक्रारी बघा आमच्याकडनं ते केल्या जातीलच, तो भाग वेगळा आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता असं आहे की कोर्टाच्या आदेशामुळे आता हा विषय एक लॉक झालेला आहे. सुप्रीमला जाऊनच या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीला खुलासा होऊ शकतो. पण मग इतके लोक बेघर होतील त्याचं काय? मग त्यासाठी आता राज्य शासनानेही भाग घेऊन तातडीने काही ना काही याच्यामध्ये तरतूद केली पाहिजे आणि ते जर केलं तर याच्यात मार्ग निघू शकतो. तुम्हाला एक थोडासा गमतीचा विषय सांगतोय. काल हे पत्र जसं माझ्या हातात पडलं की आमदारच आहे, मी ज्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले. टाउन प्लॅनिंगमध्ये मी गेलो होतो हे पत्र घेऊन. आमचे जे अधिकारी आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्यांच्या चेहऱ्यावर असं स्माईल होतं. मला एक सांगा, ज्याचं घर तुटतंय किंवा तुटणार आहे किंवा त्यांच्या घरावर टांगती तलवार आहे, तिथे असे अधिकारी तुम्हाला सापडतील? बरोबर, नाही सापडणार. हां, म्हणजे हे आमचे अधिकारी जे आहेत ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, काही लोकांचे डॉक्युमेंट्स मी स्वतः जमा करतोय, बायकोच्या नावाने, मुलाच्या नावाने, बायकोच्या भावाच्या नावाने तीच त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे. असो, तो विषय नाही आहे. पण मग आता ह्या संपूर्ण प्रकरणाकडे आयुक्त जे आहेत, IAS आहेत, त्यांचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. बरं, त्यांच्या काळात हे सगळं घडलेलं आहे, त्याच्या आधीच्या काळात हे देखील घडलेलं आहे. तुमचं काही संभाषण झालंय की बाबा हे आता पुढं कसं ह्या लोकांना मदत करणार किंवा नेमका तोडगा काय काढणार? नाही, आता माझं बोलणं झालं. माझा प्रश्न सारखा तोच आहे, प्रश्न कारण हा लोकांचा विषय आहे आणि पोस्ट मराठी डिजिटल हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, हे लोकांसाठी आहे. म्हणून मी सारखं लोकांच्या बाजूनी, लोकांचा विषय म्हणून तुमच्याशी बोलतोय. माझं या विषयावरती महानगरपालिकेच्या लोकांशी बोलणं झालं, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की अशी कुठे कायद्यामध्ये किंवा अशी कुठे तरतूद नाही आहे की इल्लीगल बिल्डिंग तुटली तर त्यांचं कुठे पुनर्वसन करावं. परंतु मी हा पूर्ण प्रश्न इल्लीगल म्हणून बघतच नाही, मी हे स्कॅम म्हणून बघतो. तर ते स्कॅम असल्यामुळे शासनाने ह्या लोकांना काही ना काही मार्ग काढून दिला पाहिजे. महानगरपालिकेकडे अफोर्डेबल हाऊसिंग स्कीमचे काही प्लॉट्स आहेत, हाऊसपोर्ट डी साऊथचे प्लॉट आहेत, ते प्लॉट्स घेऊन त्याच्यामध्ये यांची ह्या बिल्डरांकडनं हे घेऊन प्लस रेराकडनं हे घेऊन यांची कुठे ना कुठे यांना नवीन बिल्डिंग बांधून किंवा यांना काहीतरी तरतूद केली करेल असे महानगरपालिकांनी ठरवलं तर करू शकते. नाही, कसे करेल? त्यांच्याकडे जागा उपलब्ध पाहिजे ना. कारण तुम्ही आता काल टेंडर बघितलं, तुम्ही शाळेचे भूखंड त्यांनी 30 वर्षासाठी लीजवर काढलेले आहेत. समावेशक आरक्षणाअंतर्गत त्यांनी सगळ्या प्रॉपर्टीज ह्या बिल्डर लॉबीच्या घशात टाकलेले आहेत. असं असताना महानगरपालिका असं लोकांच्या बाजूने विचार का करेल अशी वाटतं? आता बघा, जागा कुठे आहे त्यांच्याकडे? आहेत जागा, भरपूर जागा आहेत. रिझर्वेशनच्या प्लॉटवाला सगळ्या गोष्टी त्यांच्या इतर लोकांचे व्यवसाय चालू आहेत जागा शोधले तर खूप काही प्लॉट्स आहेत तसे. पण आता शेवटचा एक मुद्दा, आपली चर्चा थोडीशी लांबते पण हा विषय मोठा आहे, त्याच्यामुळे याच्यावर कितीही बोललं तरी कमीच आहे, लोकांचा विषय. आता ह्याचा शेवट कसा असेल, काय असेल? कारण आता बघा, हाऊसला ते काय उत्तरं देत आहेत, महानगरपालिकेने सर हात वर केलेले आहेत.
हे तुम्ही माणुसकी म्हणून काहीतरी त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? नाही, आता ह्या लोकांना बघा माणुसकीची गरज आहेच. कारण आता असं झालंय की लोक सेटल झालेली घरं आहेत ती, आणि आता 10वीच्या आणि 12वीची एक्झाम तर चालू आहे, 10वीची एक्झाम येत आहेत. तर त्यांना खरी यावेळीच माणुसकीची गरज आहे. यावेळीच त्या बिल्डिंगना हात लावणं हे चुकीचं आहे. प्लस याशिवाय शेवटी कोर्टाचे आदेश आहे ते कुठे ना कुठे पाळावं लागेल. आणि त्याचबरोबर यांना पर्यायी हा राज्य शासन, केंद्राने आणि रेरा प्लस हे बिल्डर्स आणि महानगरपालिका यांनी सर्वांनी संयुक्तपणे काही विचार करून त्यांना मार्ग काढून दिला पाहिजे. मार्ग काढून दिला पाहिजे हे संदीप पाटील बोलतात. ही जजमेंट कॉपी आहे. बरोबर, ही जजमेंट कॉपी आहे. ही याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र स्टेट आहे, दुसऱ्या क्रमांकावर महारेरा आहे, तिसऱ्या क्रमांकावर जॉईंट डायरेक्टर रजिस्टर क्लास आहे, आणि चौथ्या क्रमांकावर द म्युन्सिपल कमिशनर आहे. आणि आता यांच्या विरुद्ध आहे. आणि 5व्या नंबरवर साई बिल्डर आहे, ज्याच्या एका प्लॉटमुळे हे सगळं उघडकीस आलं. म्हणजे ही त्यांची संशय होता तो खरा ठरला. आता हे 5 लोक आहेत. आता 5 लोकांमध्ये तुम्ही इतक्या लोकांना पार्टी केलेली, पण कारवाई बाकीच्यांना पण व्हायला पाहिजे ना. लोकच का कारवाई बघा, बाकीचे लोक जे अथॉरिटी आहे किंवा जे जॉईंट डायरेक्टर रजिस्ट्रार आहेत, जिथे डॉक्युमेंट्स फेक डॉक्युमेंट्स रजिस्टर केलं जायचं, हे बाकीच्या लोकांना कारवाई का नाही? कारवाई त्यांच्यावरती पण होणार. ज्यांच्यावरती FIR झालाय ते FIRचा पाठपुरावा जर केलं तर त्यांच्यावरती जेवढे मोठे जे सेक्शन लागलेले आहेत 420 आणि 465, सरकारमधले लोक आहेत त्याच्यात. सरकारची लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, पण सरकारची लोकांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये जी एजन्सी आहे का त्याच्यात नाही. याच्यामध्ये पार्टी केली ना त्यांना. नाही, हे हा PI माझा जनहित याचिका आहे. याच्यामध्ये जे जनहित याचिकाला होते तेवढे ज्या पार्ट्या आहेत, हे मी कशासाठी ह्यांचा कॉर्डिनेशन घडून आणण्यासाठी ही याचिका दाखल केलेली होती. की ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं तर रजिस्ट्रेशनवाल्यांना प्लॅन पास आहे की नाही ते कळत नाही, रेरा नंबर आहे की नाही ते मध्ये, यांचं सर्वांचं एकत्र कॉर्डिनेशन येण्याच्या दृष्टिकोनामध्ये ही केलेली याचिका होती. बरोबर, ते मला विषय कळला तुमचा, ते याचिकेचाही विषय कळाला. पण आता हे ज्या पद्धतीने ते फेक डॉक्युमेंट दस्त रजिस्टर झालेला, त्या लोकांना कारवाई का नाही? किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका बिल्डिंग, मी मागाशी बोललेलो आहे की बिल्डिंग ही एका रात्रीत तर उभी राहिली नाही ना, मग त्यांना तुम्ही आरोपी म्हणून का नाही करत? किंवा सहाय्यक आयुक्तावर, आणि जो नवीन महाराष्ट्र म्युन्सिपल नियम आहे त्याच्यामध्ये तशी तरतूद आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे तसे डायरेक्शन आहेत वेळोवेळी, त्यांच्यावर FIR का नाही? FIR करण्यासाठी अशी इथल्या आपल्यासारखे चॅनल किंवा इतर लोकांनी, पब्लिकनी पुढे येऊन ती मागणी केली पाहिजे. आणि जशी मी हायकोर्टात जाऊन जी मागणी केली त्याची पूर्तता झाली, तसल्या इथल्या स्थानिक लोकांनी किंवा सर्वांनी मिळून जर मागणी केली तर निश्चित त्यांच्यावरती सुद्धा सर्वांवरती कारवाई होऊ शकते. बघा, संदीप पाटील यांनी सांगितलं की इथले जे स्थानिक आहेत, इथले लोक आहेत, जे NGO आहेत ते काम करतात, त्यांनी ह्या विषयात रस घेऊन असे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यासाठी पुन्हा न्यायालयात जावं लागेल. पण पाटीलजी आपल्या कल्याण डोंबिवलीच्या संदर्भात गोखले आणि घाणेकर यांनी एक रिट पिटिशन दाखल केली होती. 94,000 बांधकामं अनधिकृत ठरली होती. अग्यार समिती त्यासाठी कोर्टाने अपॉइंट केली होती. अग्यार समितीने शासनाला तसा अहवाल दिलेला आहे. त्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचे तत्कालीन जे लोक आहेत, जे आयुक्त आहेत, ते दोषी ठेवलेले त्या अग्यार समितीने. आता मला एक सांगा, न्याय कोणाकडे मागायचा? अग्यार समितीने जो अहवाल शासनाकडे दिलेला आहे त्यानुसार कारवाई अजून झालेली नाहीये. याचिकेकर्ते स्वतः बोलतायत. काल माझं घाणेकरांशी बोलणं झालं. मग आपण जे कॉमन पीपल आहे त्यांच्यासाठी न्याय मागायला कोणाकडे जायचं? बघा, आता हे तर तुम्हाला कळत, हे तर तुम्हाला माहित असेल अग्यार समितीचा विषय. हो. मग आता त्याच्यामध्ये जर न्याय निवाडा झाला नसेल, एक माझी न्यायाधीशाची समिती तयार केली जाते, कल्याण डोंबिवलीचा सगळा तो दाखला घेतला जातो, अहवाल प्रसिद्ध केला जातो,
मग आता ह्या बाबतीत तर तितकं अग्यार समितीचा अहवाल अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही, मग आता हे तुम्ही आता 65 प्रकरण त्याच्यात बघा कायद्यामध्ये प्रोसेस असते, कसं कोण करेल? कुठल्याही आदेशाला पालन नाही झाला तर कंटेमची प्रोसेस असते. जर अग्यारच्या ह्याच्यामध्ये जर काही प्रोसेस होत नसेल तर कंटेमसाठी सर्व लोकांनी गेला पाहिजे, कंटेम होऊ शकतो. जसं आता या 65 इमारतींच्या बाबतीत असं आहे की कारवाई नाही झाली, शासनाकडे होतं ना, ते शासन होतं, पण हे कोर्टाच्या माध्यमातून यांचं झालेलं होतं. हे अग्यारचा जो रिपोर्ट आला हा आता ते याचिकाकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं तुम्हाला म्हणाल? ते होईल त्याच्यातही होईल, परंतु त्यांनी पाठपुरावा केला तर होऊन जाईल त्याच्यामध्ये. ओके, हा जो विषय संदीप पाटील यांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे, त्यांची भावना प्रामाणिक होते. मी कालही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ मी अपडेटेड अजून काय असेल ते देईन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा करेल. त्यानंतर कल्याणमधले एक जुने जाणते वास्तुविशारद आहेत राजीव तायशिटे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की हे नेमकं का घडलं जातं कल्याण डोंबिवलीमध्ये, का रिझर्व्ह प्लॉट हे केले जातात, लाटले जात आहेत, का CRZचं उल्लंघन करून बांधकामे तयार केली जात आहेत, किंवा ग्रामीण भागामध्ये जी अनधिकृत बांधकामं कशी उभी केली जातात, हे याच्यावर आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया. पुढे गरज पडली तर मी तुमच्याशी चर्चा करेन, नक्कीच, कारण हे 2 टप्प्यामध्ये आपले व्हिडिओ असतील. आजची जी चर्चा झालेली आहे मी महानगरपालिकेच्या लोकांची चर्चा करेन या विषयावर, कारण हा विषय गंभीर आहे. मी ते जे इफेक्टेड लोक आहेत 65 इमारतीमध्ये राहणारे त्यांच्याशी देखील चर्चा करेल, त्यांची भावना काय ती जाणून घेईल. महारेराच्या लोकांशी देखील मी चर्चा करेल आणि इथले जे लोकल लीडर्स आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा करेल. तोपर्यंत धन्यवाद. पुढचे व्हिडिओ मी अपलोड करेल आणि तुम्ही बघत राहा पोस्ट मराठी डिजिटल. हे लोकांचं माध्यम आहे आणि लोकांसाठी आहे. खुनाच्या बातम्या, बलात्कार हे जे विषय तुम्ही TV च्या डब्यामध्ये बघत असताल, पण हे आपलं माध्यम आहे, हे तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.